सोलापूर शहराची जीवनदाहिनी मानल्या जाणाऱ्या उजनी सोलापूर दुहेरी जलवाहिनीच्या कामाची व तिबार पंपिंगची पाहणी आज महानगरपालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी अधिकाऱ्यांसमवेत केली। यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, व्यंकटेश चौबे साहेब, सार्वजनिक आरोग्य अभियंता तथा मुख्य तांत्रिक अधिकारी स्मार्ट सिटी उमर बागवान, अभियंता स्मार्ट सिटी अरुण पाटील, व्यवस्थापक पोचमपाड PV पाटील, कार्यकारी अभियंता विजय नलावडे, उप अभियंता हरीश MS, शाखा अभियंता श्री सिद्धेश्वर उस्तुर्गे, श्री येलगुलवार सहाय्यक अभियंता श्री एकबोटे, अभियंता श्री अंबिगार, श्री बाबा नगरे, श्री अवताडे, कनिष्ठ अभियंता आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी दुहेरी जलवाहिनी अंतर्गत जाकवेल, कॉपर डॅम, उपलब्ध पाईप्स आणि झालेल्या कामाची पाहणी केली। त्या ठिकाणी सुरू असलेल्या जाकवेलमधील अप्रोच कॅनलची पातळी ही 480 मीटरची असून धरण कितीही मायनसमध्ये गेले तरी जाकवेलमध्ये पाणी पुरवठा होण्यास काही अडचण येणार नाही। इंजिनिअरिंगदृष्ट्या व अभियांत्रिकीदृष्ट्या आव्हानात्मक असे बांधण्यात येणाऱ्या जाकवेलचा काम होतं। या कामासाठी स्मार्ट सिटीचे अधिकारी, MGPचे अधिकारी तसेच मक्तेदार यांचे सर्व अधिकारी कर्मचारी यांनी मिळून हा आव्हानात्मक काम एका हंगामामध्ये पूर्ण केल्याबद्दल महापालिकेचे आयुक्त शीतल तेली उगले यांनी त्यांचे कौतुक केले। उजनी सोलापूर दुहेरी जलवाहिनीचे काम 110 किलोमीटर लांबी आणि 170 MLD क्षमतेची जलवाहिनी टाकण्याचे हे काम आहे। या कामाला आता गती आली आहे। नोव्हेंबरपर्यंत काम पूर्ण होणार आहे। उजनी ते सोरेगावपर्यंत ही जलवाहिनी टाकण्याची महत्त्वपूर्ण योजना आहे। वर्क ऑर्डरमधील कराराप्रमाणे नोव्हेंबर 2024 पर्यंत 18 महिन्यात हे काम करण्यात येणार असले तरीही त्यापूर्वीच हे काम पूर्ण करण्याचा शर्तीने प्रयत्न राहणार आहे। यामुळे सोलापूरकरांना 170 MLD पाणी रोज उपलब्ध होणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी दिली। ट्रेंच किंवा अप्रोच कॅनल आहे तर त्याच्या जी पातळी आहे ती 480 मीटरची आहे। म्हणजे धरणामध्ये कितीही खाली पाणी गेलं तरीही या जे काही आमचं पंप हाऊस आहे, जाकवेल आहे, तर त्याला पाण्याचा पुरवठा होण्यासाठी काही अडचणी येणार नाही। हे इंजिनिअरिंगदृष्ट्या, अभियांत्रिकीदृष्ट्या अत्यंत आव्हानात्मक असं काम होतं। हे सगळं काम करत असताना MGPची टीम आहे आमच्याबरोबर, श्री पाटील, नलावडे, हरीश आणि सोबतच जी काही कॉन्ट्रॅक्टर कंपनी आहे त्यांची लोक आहेत, श्री पाटील असतील किंवा रामबाबू आहेत, अशा अनेक लोकांनी स्मार्ट सिटीच्या इंजिनियर्स बरोबर हे जे अवघड आणि अशक्य वाटणारं काम हे जॅकवेल कन्स्ट्रक्शनचं असेल ते एका सीझनमध्ये पूर्ण करून दाखवलेलं आहे। आणि या सगळ्यामुळेच आम्हाला विश्वास वाटतो की नोव्हेंबर 2024 पूर्वी सोलापूर महानगरपालिकेमार्फत सगळ्या शहरवासियांना 170 MLD पाणी पुरवठा करणं शक्य होईल। सध्या उजनी धरण हे मायनसमध्ये असून सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने तिबार पंपिंगद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे। यासाठी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, कार्यकारी अभियंता व्यंकटेश चौबे, उपअभियंता उस्तुर्गे यांनी सातत्याने प्रयत्न करून सोलापूर शहरात सुरळीत पाणी पुरवठा करण्यात येत आहे। त्याबद्दल आयुक्त यांनी त्यांचे कौतुक केले। दुहेरी जलवाहिनी व तसेच तिबार पंपिंग कामासंदर्भात आवश्यकता सूचना महापालिकेचे आयुक्त यांनी सर्व अधिकाऱ्यांना दिले। त्याचबरोबर सोलापूर शहरातील नागरिकांनी पाणी जपून वापरावे असे आवाहन महापालिकेचे आयुक्त शीतल तेली उगले यांनी केले। सोलापूर महानगरपालिकेला 110 किलोमीटरवरून उजनी धरणातून पाणी पुरवठा इतक्या लांबून करावा लागतो आणि जशी यावर्षी धरणाची पातळी ही अत्यंत खाली गेली त्याच्यामुळे आम्हाला आधी दुबार पंपिंग आणि मग पहिल्यांदाच तिबार पंपिंग 3 टप्पा पंपिंग आम्हाला करून सोलापूर शहरवासियांना पाणी पुरवठा केला जात आहे। हे अत्यंत अवघड आणि जोखमीचं काम होतं तर ते माझे अतिरिक्त आयुक्त असतील संदीप कारंजे, सोबतच आमचे PHE आहेत चौबे, येलगुलवार किंवा उस्तुर्गे, त्यांची जी सगळी यंत्रणा आहे, आमच्या अभियंत्यांनी अत्यंत जोखमीचं, अत्यंत अवघड, आव्हानात्मक असं हे काम केलं तिबार पंपिंगचं। आणि असं करत असतानाही सोबत वादळ वारा आहे, पंपांमध्ये अनेक वेळा येऊन मासे किंवा इतर प्राणी येऊन अडकतात, सापांचा प्रादुर्भाव आहे इथे। या सगळ्या गोष्टी करूनही सोलापूर महानगरपालिकेचे अभियंते जे काही शहराचा पाणी पुरवठा आहे तर तो सुरळीत ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत।